द्वंदादीक दुरावली ऐशी वर्मे मज दाबी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटुनी बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेती करुणा केली ऐसे वर्मे मज दाबी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटुनी तुका मने मग नैवृत्ती वरी सुखाचे शेजारी पहुडवीन ऐसे वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटुनी पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा गे नमस्तक हे पाया या वारकरी संतांच्या कोण पुण्यांचा होईल सेवक जिही द्वंदादीक दुरावली ऐशी वर्मे मज दाबी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटुनी किंबहुना अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणावर वंदन करून माऊली महावैष्णव महाराजांच्या चरणावर दंडवत घालून बुद्धीची दैवता सरस्वती माता गणेशाच्या चरणावर वंदन करून परमपूज्य सद्गुरु चरणावर काया समर्पित करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जीवांच्या चरणावर वंदन करून आणि आज ज्यांचा समाधी सोहळा अशा भगवान पंढरीरायाचे दिलवारा भक्त नामदेवरायांच्या चरणावर वंदन करून आणि ज्यांच्या दरबारातून येत आलो अशा हनुमंतरायाच्या चरणावर वंदन करून या ठिकाणी सेवेला अभंग संत श्रेष्ठ विश्व वंदे जगद्गुरु जगदवंदे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग या अभंगामध्ये दोन सिद्धांत आहेत या अभंगामध्ये दोन सिद्धांत आहेत पहिल्या दोन प्रमाणामध्ये तुकोबारा भगवंताकडे मागतात आणि दुसऱ्या दोन प्रमाणामध्ये भगवंताने मला कसं दिलं याचा परिचय पहिल्या दोन प्रमाणामध्ये मात्र भगवंताकडे मागतात आता मागतात म्हटल्यानंतर थोडे प्रश्न निर्माण होतो कारण का तुकोबारायांच्या इतिहासाकडे जर बघितलं तर तुकोबारायांच्या इतिहासामध्ये मागणं हे शब्द नाही मागणं हे शब्द नाही पण आज मागतात याचं कारण काय असेल कारण कारणाशिवाय त्याची पूर्तता होत
आपल्याला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मिळतो, मग प्रश्नाशिवाय उत्तर शोधता येत नाही. मग तुकोबारायच्या जर इतिहासामध्ये आपण बघितलं तर इतिहासामध्ये तुकोबारायचं कुठंच मागणं नाही. तुकोबारायचं गाथा काढून पहा, गाथ्यामध्ये मागणं नाही. तुकोबारायच्या जीवनाकडे बघा, मागणं नाही. तुकोबारायच्या अवताराकडे बघा, मागणं नाही. तुकोबारायाच्या असणाऱ्या प्रत्येक रक्तांशापासून जर आपण बघितलं तर तुकोबाराय मागण्याची सिद्धता नाही. तुकोबारायची जर मागायची सिद्धता राहिली असती तर तुकोबाराय दुसऱ्याला सांगितले नसते. तुकोबाराय सांगतात महाराज, हात पसरीजीने तुकोबाराय करी म्हणजे ज्यानं हात पसरत त्याचं जीवन धिक्कार म्हणतात. आता आपण किती दिवसात किती बार हात पसरतो? दिवसात किती बार? तंबाखू असेल तर काय राहील? चुनणार आहे ना. सिगारेट खात असेल तर गरीबी कशाला बिडीचं नाव. सिगारेट असेल तर डबी राहील. चहा पत्ती असेल तर घरात कुठं तर कुठं आपण दिवसात किती बार हात पसरतो. तुकोबाराय म्हणतात, जे हात पसरतात ना त्यांचं जीवन धिक्कार असं म्हणतात. धिक्कार नाही महाराज, याच्या पुढे म्हणले, ज्यानं हात पसरतय ना त्याच्या अंगावर राखेल टाकून पेटून द्यावं. नाही तर तुम्ही पेटवायचा चला, आम्ही रोज सकाळी पेट मागायला आहे का नाही बाबा? ऐका, कारण कोणाच्या म्हणतात? तुकोबाराय म्हणतात, अरे मनुष्य जन्माला आल्यानंतर जीवनामध्ये कधी हात पसरायचं नाही. पसरायचा कधी? ज्या दिवशी आपल्याला कोणीतरी घे म्हणायला लागले त्याच दिवशी पसरायचं, अन्यथा पसरायचं नाही. कारण बघा तुम्ही, जळो जिने लाजीरवाणे ऐसी अशी नारायणे नपेक्षी जे सर्व. कसे भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाणे. एखाद्यानं जर भिक्षा मागायला आला ना त्याचं जीवन जळो म्हणे, लाजीरवान आणि अशाचा धिक्कार करा. म्हणजे तुकोबाराय मागतही नाहीत आणि मागणाऱ्याला किंमतही. आजच्या अभंगात मागतात कसे महाराज? प्रश्न आहे का नाही? हा प्रश्न सोडला पाहिजे, प्रश्न सापडला पाहिजे की तुकोबाराय मागतात कसे. कारण तुकोबारायच्या जीवनामध्ये महाराज कुठंच मागणं नाही, कुठंच नाही महाराज. तुकोबारायच्या रक्तात मागणं नाही, तुकोबारायच्या काव्यामध्ये मागणं नाही, तुकोबारायच्या अवतारामध्ये मागणं नाही. एका शब्दात तुकोबाराय हा कुठंच भगवंताकडे मागत नाहीत, मागणाऱ्याचा धिक्कार करतात. तुकोबाराय कुठं मागत नाहीत, एक लक्षात. दुसरं, तुकोबारायच्या अवतारामध्ये सुद्धा कुठं मागणं नाही. अवतारामध्ये जे तुकोबारायचं जीवन आहे या जीवनामध्ये सुद्धा कधी मागणं नाही. कारण एक प्रसंग आहे महाराज, जास्त वेळ घेत नाही. बरोबर मी 9:45ला बिना घेतला 9:15ला जे विठ्ठल करतो. काळजीच करू नका तुम्ही, कारण माझी गाडी एक्सप्रेस सुटते बरोबर. आणि माझं सुटत असताना माझं सिद्धांत आहे, गाडी कवा का सुटणार पण टाइम थांबायची माझ्या हातात आहे. कारण मी ज्याच्याकडे शिकलो ना तिथलं सिद्धांत आहे, जीवनामध्ये कधी मागितलं नाही. एक प्रसंग आहे, तुकोबाराय अखिल कोटी ब्रह्मांड नायकाची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली महाराज. त्या सेवेचं त्या भगवंतावर ओझ झालं. आणि ओझ झाल्यानंतर एक दिवस तुकोबाराय चंद्रभागेचं स्नान केले, पुंडलिकाचं दर्शन घेतले आणि भगवान नामदेवरायाच्या चरणाजवळ आले. आणि नामदेवरायाच्या समाधी स्थानापाशी आले, म्हणजे नामदेव पायरीपाशी आले. आल्यानंतर नामदेवरायाकडे बघितलं आणि नामदेवरायाकडे बघून तुकोबाराय म्हणले, काय भक्ती केली असेल नामदेवराय, काय भक्ती केली असेल,
का? कारण एवढी भक्ती त्यांनी केली म्हणून तर नामदेवाला देवाच्या जवळ जागा मिळाली. माझं भाग्य कसं असेल की विचार करत 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 जगद्गुरु तुकोबराय नामदेवरायाचे दर्शन घेऊन पुढे गेलेत. गरुड खांबापाशी गेले. गरुड खांबापाशी गेल्यानंतर डोळे भरून भगवंताला बघायला लागलेत. पण तुकोबरायचं नाही, भगवंताचं एक सिद्धांत आहे महाराज. पंढरीतला जो भगवान परमात्मा आहे ना, तो परमात्मा कधी भक्ताकडे बघत नाही, भक्ताकडे बघत नाही. कारण त्याला पुंडलिकानं वरदान देऊन ठेवले. कसं? नजरेनं एका चरणाकडेच पाहायचं. समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरिवरती. त्याची नजर चरणाकडे आणि देव असं लाजीरवाण्या दृष्टीने खाली बघत आहे. बघत असताना तुकोबराय त्याच्याकडे बघितलं, काय देवाकडे बघावं. त्याची दृष्टी चरणाकडे आहे आणि तुकोबराय जवळ गेले, त्याच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर तुकोबराय पुढे जायला लागले. देवाला वाटलं किती दिवस तर याला लाजू म्हणे, किती दिवस तर याला हे करू, आज बोलतोच म्हणे. आणि देवाने तुकोबरायला हाक मारली, तुकोबा. तुकोबा म्हणे आता तुकोबराय. तेव्हा काही एवढी गर्दी नव्हती पंढरपूरला, तेव्हा गर्दी नव्हती महाराज, आता गर्दी आहे. तेव्हा काय त्या 10-15 वर्षाच्या काला अगोदर महाराज तुम्ही सुरुवातीला जर पंढरीत जात असाल तर आषाढी कार्तिकी संपलं तर देवण भक्तच राहत होते, कोणी येरी जात नव्हतं. कारण पहिल्याच्या काळातल्या लोकच म्हणणं आहे महाराज, पंढरपूरला चाललं की त्याला सीमेपर्यंत वाट लावून देत होती माघारी येईल का नाही. आता केदार भक्तीला गेल तरी मी भीती नको राहते. हा का सांगतो मी तुम्हाला, कारण आता भीती नाही. पूर्वीचे लोक पंढरपूरला चालले की ते गटोड बांधूनच जायचे, माघारी येतो का नाही भीती म्हणून. कारण लय दूर वाटायचं आणि देव निवांत राहायचे, भक्त गेलं की तिथं रमायचे महाराज. आणि तशा रम्य अवस्थामध्ये तुकोबराय गेले, भगवंताचं दर्शन घेतले. घेऊन तुकोबराय थोडेसे पुढे सरकले. देवाने हाक मारली, तुकोबा. तुकोबा म्हणल्यानंतर तुकोबराने पाहिलं, मागे कोणी नाही, पुढे कोणी नाही. तुकोबराय म्हणले, आपल्याला भात झाला असेल, पुढे एक पोल टाकला. पुन्हा देवाने हाक मारलं, तुकोबा. तुकोबा म्हणल्यानंतर देवाने म्हणले, तुकोबराय म्हणायला लागले, कोण हाक मारते कडे? मागेही कोणता वारकरी नाही, पुढेही कोणता वारकरी नाही, माझा हाक कोण मारते? तुकोबराय थोडं पुढे पाऊल उचलले, पुन्हा मात्र हाक आली, तुकोबा. तिसरी हाक आल्यानंतर तुकोबराने म्हणले, कोण? कोण म्हणल्यानंतर देवाने म्हणले, तुकोबा मी देव बोलतो. कोण बोलतो? देव बोलतो. आपल्या स्वप्नात तर येते का? नाही. मला काही लोक म्हणतात आमच्या स्वप्नात रात्री देव आलतो. आता महाराजांचं आयुष्य चाललंय महाराज, आम्ही काय आणखी अर्ध्यात आहोत, पण महाराजांचं आयुष्य चाललंय त्या देवाचं नाव घेऊन. कधी स्वप्नात आलाय महाराज? मारुतीरायात्र आलाय का? पांडुरंग आलाय का? ज्ञानोबराय आलेत का? मग कोणाचे स्वप्नात येते महाराज? नवल वाटते स्वप्नात, खाणं वाटते मला यांच्या स्वप्नात येते महाराज. अरे त्याचं आयुष्य चाललंय नामचिंतन करून, ज्याच्या गळ्याला खचपडली माळा घालून, त्याच्या कधी देव स्वप्नात आले. आणि ज्याने कधी स्नान करत नाही 8 दिवस, ते म्हणते आमच्या स्वप्नात आले. अवघड आहे महाराज स्वप्नात येणं. तुकोबरायच्या आपल्या कधी स्वप्नात येत नाही, तुकोबरायला मात्र देवाने हाक मारली. म्हणजे मी देव बोलतोय, देव बोलतोय म्हणल्यानंतर तुकोबराय म्हणले, देवा तुम्ही? हो म्हणे बोलतो. देवाच्या जवळ आले तुकोबराय. आल्यानंतर तुकोबरायने थांबलं देवाकडे. का देवा, का बोलता? काय नाही तुकोबराय, आज बोलावं वाटलं म्हणे. तर तुकोबरायला वाटलं माझं परम भाग्य आहे, भाग्याचा उदय आज झालेला आहे म्हणे. माझा परमात्मा माझ्याशी बोलतोय आणि बोलतोय म्हणून देवाला म्हणले, बोला की देवा. बोला म्हणल्यानंतर काही नाही तुकोबराय. आणि सहज असं वाटलं तुम्हाला काहीतरी मागता काय म्हणून वाटायला लागलं. मागता का म्हणल्यानंतर तुकोबराय देवाला म्हणायला लागले, देवा आणि मी आणि तुमच्याकडे छे देवा मी काही मागणार नाही. नाही काही मागायचं असेल तर मागून घ्या. मागून घ्या म्हणल्यानंतर तुकोबरायची भीती वाटली महाराज. आणि आपल्याला माग म्हणायची गरज नाही, आपण घरातूनच लिस्ट घालतो. पंढरपूरला निघालो, तुळजापूरला निघालो, गाणगापूरला चाललो, आता इथं चाळकापूरला चाललो तर घरातच लिस्ट होती. आज हनुम्याच्या दरबारात गेलो तर काय मागायचं, इथून लिस्ट करून जातो. म्हणून आपण मागतो म्हणून त्याने आपल्याला काही देत, कारण त्याचं प्रमाण आहे, काही न मागे कोणाशी तोचे आवडे देवाशी. ज्यानं मागत नाही तो देवाला आवडतो. आम्ही मागणार म्हणून काही आवडत नाही. आता बघा लोक एवढे फवारणी करले त्या सोयाबीनला, तुरीला, सांगतो हा तुरी बी आहेच ना मध्ये, सोयाबीनला, मुगाला, उडदाला. मी एकाला विचारलं लय फवारणी नाही म्हणजे भाव वाढल पैकी त्या पांडुरंगाला जरा जाऊन सांगा. मी का आमची पोती घेतली त्याला भाव काय वाढते महाराज? तुमचे कर्म तुमचे धर्म पहिले सांगितलं तुकोबराय आहे, धर्म तुम्हा. आता आमचं कर्म भाव वाढलं देवाला नवस करून नाही महाराज. ऐका तुकोबरायने देवाला म्हणायला लागले, देवा मला काही लागत नाही,
लागत नाही म्हटल्यानंतर देवाला राग आला. देवालाही राग आला. देव म्हणजे तुकोबा, अरे माझ्याकडे लोक मागायला येतात तर त्यांना मी देत नाही, आणि तुम्ही न मागत असताना मी द्यायला तयार आहे आणि तुम्ही घेत नाही. तुकोबा म्हणले, देवा मी घेणाऱ्यापैकी नाही, मला गरज नाही म्हणल्यानंतर देवाला लागले. देव शेवटच्या टोकात बोलले, तुकोबा म्हणे मी देव, देव म्हणायला लागले मी देव आहे तुकोबा, तुम्ही भक्तात ध्यान राखा, तुम्हाला मागायला लावल्याशिवाय मी राहणार नाही. तुकोबा म्हणले, देवा तू जसा देव आहेस ना तसा मी बी भक्तच आहे म्हणे, आणि मी भक्त असल्यामुळे मी मागणारच नाही, हे माझं सिद्धांत. लागलं दोघांचं भांडणं. महाराज कोणाचं? शेजाराचं. कोणाचं भांडणं लागलं? जगाच्या मालकाचं. मी बोलविल्या वेद बोले. जगाच्या मालकाचं. आणि भांडणं कोणाचं लागलं? तुकोबाराचं. भांडणं लागलं महाराज. तुकोबा म्हणले, देवा आयुष्यामध्ये तुझ्याकडे तर कधी न मागणं हे माझं ब्रीद आहे, आणि मी मागत नाही. तुकोबा देव म्हणायला लागले, नाही मागायला लावलो तर मी देव नाही. शरद घातली महाराज. तुकोबा आले, पंढरीच्या बाहेर आले, पुन्हा गावाकडे निघाले. पण देव होता तो. त्याच्या हातात सगळी ताकद आहे. मी बोलविल्या भेद करता करविता सर्व त्याच्या हातामध्ये. त्यानं काय केलं माहित आहे का? तुकोबा पंढरीतून देहूला येईपर्यंत दुर्गा नावाचा दुष्काळ पडला. कोणता दुष्काळ? दुर्गा नावाचा दुष्काळ. आणि त्या दुष्काळामध्ये तुकोबाराची अशी परिस्थिती केली महाराज की तुकोबारा पंढरीतून देहूमध्ये येईपर्यंत तुकोबाराच्या घरामध्ये तुकोबाराच्या पत्नीचा प्राण घेतला. कसा? दुष्काळे आटीला बोलत असताना खरंय का खोटं याचं प्रमाण म्हणजे प्रमाण आहे महाराज. तुकोबा म्हणतात, मी देहूत येईपर्यंत देवाने काय केलं? दुष्काळ पाडलं. एवढा दुष्काळ पाडला महाराज. त्या दुष्काळामध्ये, त्या पंचकृषीमध्ये एवढं दुष्काळ महाराज. आपण आणखी पाण्या वाचून दुष्काळ आहे आपल्याकडे आले. तुमच्याकडे थोडी पाणी तर आला असेल मागच्या 2-3 म्हणजे महिन्यापासून तर वड्याला. आमच्याकडे आणि वडे गेले इथले इथं जवळ, इथं जरा बरं आहे, पण वडे गेले नाहीत. आणि केदारवदीला गावं गेले. आताची न्यूज आहे आताची सुद्धा. हिमाचलामध्ये कृषीमध्ये एवढा दुष्काळ पडला की तुकोबराच्या घरामधलं अन्न संपलं, आणि तुकोबराची पत्नी अन्न मरण पावली महाराज. आणि आता तुकोबराचं नाव घेऊन फ्लॅट मध्ये बसला होतो, विमान मध्ये बसला होतो. नाव कोणाचं घेऊन आलो? त्याच तुकोबराचं. ज्या तुकोबराच्या पत्नीला खायला काही मिळालं आणि त्याच्या नावावर आता बिल्डिंग बांधायला लागली. काही नशीब काल असेल महाराज. बघा, एक काल आहे. तुकोबराची पत्नी अन्नात न करत मरून गेली. मेल्यानंतर तुकोबरा आले, जाऊ दे म्हणे, काय झालं, मली तर मेले म्हणे. अन्न मेल, पत्नी मेली, बाळ मेलं महाराज तुकोबराचं. तुकोबराला काहीच वाटलं नाही. पण त्या दुष्काळामध्ये असं झालं, तुकोबरा सामान्य आपल्यासारखे वारकरी नव्हते. तुकोबराकडे 12 गावची झांगिरी होती महाराज, पटवारकी होती. तुकोबराला त्या दुष्काळामध्ये लोकांना दान धर्म केलं, होती ती शेती दिली, आणि त्यामुळे तुकोबराचा काल गेला. कसा? दुष्काळ पडल्यामुळे मानवी गेला तुकोबराचा. मानतुका गेला, पैसे संपले, पत्नी गेली, आणि सगळी बिकट अवस्था झाली. आणि असं करता करता 16 महिन्याची वारी आली. पुन्हा महिन्यानं तुकोबरा पंढरीकडे गेला. पंढरीला येत असताना तुकोबरा म्हणजे एक सिद्धांत सांगतो, माणसाला संकट जरी पडलं तर वारी चुकून. आणि आपण सवड आली तर वारीचं ध्यान, नाही तर
संकटामध्ये जो वारी करतो त्याचं नाव वारकरी, आणि जो सवडीनं वारी करतो त्याचं नाव काय करी मग वारकरी. चांगले बघितलं. तर आपण सवडीचे नियमाचे नाही. जो नियमाचा आहे ना त्याचं प्रमाण आहे निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म. तुकोबर तशा संकटामध्ये पंढरीमध्ये पुन्हा आले, चंद्रभागेचं स्नान केलं, पुन्हा पंढरीकाचं दर्शन घेतलं, पुन्हा नामदेवरायाच्या चरणा दर्शन घेतलं आणि पुन्हा रावळात यायला लागले. देव हसायला लागले. आला का नाही माझ्या दरबारात? आता यानं मागितल्याशिवाय राहणार नाही. का? कारण याची पत्नी काढून घेतलो, याचं मान काढून घेतलो, याची शेती गेली, आता हा दरिद्री झाला, आज माझ्याकडे हात पसरल्याशिवाय राहणार नाही. आला महाराज तुकोबराय रावळात आले, गरुड कामाच्या पुढे गेले, देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन पुन्हा पुढे निघाले तुकोबाई. देव म्हणले कुठल्या तर जशिबाचा आहे म्हणून, काहीच बोलला गेले म्हणे. पुन्हा पुढे गेले, पुन्हा तुकोबरायला हात मारलं देव म्हणे, ए तुकोबा. तुकोबराय म्हणले आणखी हात मारले. पुन्हा आले, काय देव? हा काय नाही म्हणे तुकोबा, तुमच्या भागामध्ये दुष्काळ पडला म्हणे. हो देवा पडला की म्हणे. मग त्या दुष्काळामध्ये तुमची काय परिस्थिती? काही नाही देवा म्हणे, पत्नी होती वारली, बरं झालं देवा म्हणे, बरे झाले देवा, निघाले दिवाळे बरे, या दुष्काळी पिढा गेली, बरं झालं देवा म्हणे. दुष्काळ पडला, पत्नीला दमा नावाचा आजार होता, बरं झालं त्या दुष्काळामध्ये ती मेली, माझ्याकडे द्रव्य सुद्धा नव्हतं तिचं इलाज करायला, बरं झालं म्हणे. आपण म्हणतो आपण पंढरीत जाऊन घराकडे कुत्र मारावं, तिथून वापिस येतो आम्हाला वारी धार्जिन नाही म्हणतोय. काय धार्जिन नाही? वारी धार्जिन नाही. पण तुकोबराय म्हणले बरे झालं देवा, पत्नी मेली ना, बरं झालं. बरं झालं म्हणल्यानंतर पुन्हा देवाने विचारलं तुकोबराय तुमचे द्रव्यही संपलं म्हणे. तुकोबरायला शेवटी विचारलं तुकोबराय एक आहे म्हणे, तुम्हाला आता काहीच नाही, पत्नी मेली, सगळं झालं, मग आता तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणल्यानंतर तुकोबरायाने देवाला एक उत्तर दिलं. महाराज एवढं उत्तर गोड दिलं, देवा आता एवढं गोड वाटायला लागले म्हणे, आता तुझं माझं राज्य आहे म्हणे. विठू तुझे माझे राज जे संसाराचं टेन्शन होतं ते गेलं, आणि जे मान मानतुक्याचं टेन्शन होतं ते गेलं. त्याच्यामुळे आता काही नाही देवा, तुझं नाम घेणं हेच माझं आता काम झालं. दुसरं मला काही काम नाही, काम नाही झालं पायी रिकामा. आता दुसरं काही नाही, तुझ्या संगतीचं तुझं नाम घेणं आणि तुझंच हे भोगणं सुख हेच माझं काम आहे. देव म्हणले हे माझ्या बुगऱ्या पण जन्माला मी द्यायला तयार राहू, मी सगळं केलं म्हणे याला दुष्काळ, याची पत्नी काढून घेतलो, याचं मान काढून घेतलं, काहीतरी मागेल घ्यायला नाही. शेवटी तुकोबरायला देव म्हणले तुकोबा एक करा म्हणे, हे सगळं मी केलं म्हणे. मला का माहित नाही का म्हणे 15 दिवसात दुष्काळ पडते का मी देवाला? हे सगळी तुझी करणी आहे. जो तुझं भांडणं झाले गेल्या वारीला, मला माहिती आहे सगळं तूच केलास, पण मला माहिती आहे, पण मी तुला काहीच म्हणणार नाही, मला गरजच नाही. मग देवा का केलास? काही नाही तुकोबा, तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागावं, आणि मागावं एवढीच अपेक्षा आहे माझ्याकडे, मागावं एवढी अपेक्षा आहे म्हणल्यानंतर तुकोबाला सांगितलं देवा काहीच मागणार नाही. का मागत नाही? तुकोबाने एकच उत्तर दिलं, देवा माझ्या घराण्यामध्ये कोणी मागितलं नाही म्हणून मी काहीच मागित नाही. काही मागणे हे काही
काही मागणे हे अमानोचे देवा आमच्या घराण्यामध्ये कोणी मागितलेलं नाही, कारण माझ्या वडिलांनी माझ्या बापदाद्यांनी कधी मागितलं नाही, मी मागणार नाही. दोन पुरावे, तुकोबराय कधी मागणाऱ्याला मागू दिलं नाही, पहिला पुरावा. तुकोबराय मागणाऱ्याचा धिक्कार केले, दुसरा पुरावा. तिसरा पुरावा तुकोबराय म्हणतात माझ्या घराण्यात कोणी मागितलं नाही. आणि याच्या पुढे एक सांगून जो का कोण बोललो रे बारके त्याच्या होतं सांगतोय मला अक्षर पाहिजे मी पुढे येतो तुझ्या आणि मी रिचावर आणली गाडी, आता तर पायऱ्यावर आहे माझी गाडी. ऐकून घे. तुकोबराय शेवटला सांगता देवा माझ्या अवतारामध्ये सुद्धा कोणी मागितलं नाही. आता हे तुकोबरायचा जो अवतार आहे कितवं आहे तुला नाही जमणार, इकडे विचार. आता हे 7 दिवस खाऊन पकलेत. तुकोबरायचं कितवं अवतार आहे बालाजी देवा? हो असं असं इकडे तिकडे का म्हणा जोरात म्हणा आपण वारकरी काय घ्यायचं नाही. मी तुम्हाला म्हणला नाही बरं का ध्यानात राहावं वारकरी म्हणून म्हणायचं. तुकोबरायचा हा 5वा अवतार आहे. कितवा अवतार आहे? पहिला अवतार तुम्हाला कशाला बोलवलं एवढ्या लांबून 10 वाजेपर्यंत वाट बघितली तुम्हाला 9:45 पर्यंत तुमची कशाला बोलवलं. पहिला अवतार तुकोबरायचा जर कोणता असेल तर तो आहे प्रल्हादाचा. कोणाचा? आणि दुसरा अवतार सांगा ना अंगद. तिसरा अवतार तुम्ही सांगा कापी करू जोरात बोलले बरं का उद्धव आहे. आणि बरोबर आहे. पहिला अवतार आहे महाराज प्रल्हादाचा, दुसरा अवतार आहे अंगदाचा, तिसरा अवतार आहे उद्धवाचा आणि चौथा अवतार आहे आज ज्यांची समाधी दिलो ना आपण नामदेव महाराजांचा. आणि 5वा अवतार तुकोबरायचा आहे. म्हणून या 5ही अवताराचा जर इतिहास पाहिला तुकोबरायचा तर कोण्याच अवतारात मागितलं नाही. प्रल्हाद अवतारात सुद्धा मागितलं नाही, अंगद अवतारामध्ये सुद्धा मागितलं नाही, उद्धव अवतारामध्ये सुद्धा मागितलं नाही, नामदेव अवतारामध्ये सुद्धा मागितलं नाही. तुम्ही आज यांचा 16 जर केलात ना, आज गुलाब झाले मला दिसलं तिथं शेवटच्या अभंगामध्ये जर तुम्ही त्यांचं पारख करून बघितलात नामदेवाचं तरी देवाकडे मागितलं. शेवटी महाराज आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी, आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी भगवंताच्या जवळ गेले आणि भगवंताच्या जवळ जाऊन देवाला हात जोडलं आणि डोळ्यातून ढळ 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 नामदेवराय पाणी गळायला लागले. कोण्या दिवशी? आषाढ शुद्ध एकादशी दिवशी. जन्मले कोण्या दिवशी? नाही आज झाले म्हणून विचारलं बरं ऐकायला चेक कधी जन्मले? आज गुलाल केलं कस केलं केलं थोडी तरी अभंग म्हणले अच्छा नाही तर थोडी तरी कीर्तन झालं असेल. कोण केलं कीर्तन? अभंगच. कोणते तुकोबरायचे झाले की नामदेवरायचे? नामदेवरायचे. मग अभंगच नाही, मी का दुसरीकडे बोललो का? नामदेवरायचे एकाच अभंगामध्ये आहे. नामदेवराय जन्मले किती वर्ष, जगले किती वर्ष, मागितले किती बार आणि नामदेवरायने कशी केली एकच प्रमाण आहे. नामदेवराय जन्मत असताना महाराज 1192 ला जन्मले. 1192 ला जन्मले. 1192 शके 1192 आणि कार्तिक शुद्ध एकादशी रविवारच्या दिवशी मध्यानाला जन्माला. आणि पंढरी क्षेत्रामध्ये काही लोक नरशिबामणीला म्हणतात, चुकीची कल्पना. कारण नरशिबामणीला नामदेवराय जन्मले नाहीत. नरशिबामणीचे आहेत हे सत्य आहे, कारण नरशिबामणी म्हणजे औंढ्यापाशी आहे. नरशिबामणीला नामदेवरायचे पूर्वज म्हणजे दामास शेट्टी हे 1150 मध्ये त्यांचं लग्न झालं. तिथं किती मध्ये? 1150 ला लग्न झालं कोणाशी. आणि लग्न झाल्यानंतर नामदेवराय जन्मण्याच्या आधी आऊबाईंचा जन्म झाला, म्हणजे मुलगी जन्माला आली. आणि मुलगी जन्मल्यानंतर त्यांच्या पोटी एकही संतान होईना गेला, संतानही होईना. आणि दामास शेट्टीचं पोटही भरणा म्हणजे बिझनेस चालेना त्या काळात. दामास शेट्टी विचार करायला लागले आता काय करावं बरे, पोट भरण्यासाठी काय करावं, कुठे जावं. आताही लोक आहेत बघा, आता इथं पोट भरणं म्हणून आपण कुठे गेलो? बरोबर आहे महाराज. आपण इथं पोट भरत म्हणून नाही म्हणून तर हैदराबाद जातो, पुणे जातो, मुंबई जातो. तसं दामास शेट्टी त्या काळामध्ये विचार केले आता या असणाऱ्या नगरीमध्ये आपलं पोट भरत नाही, कुठं जावं विचार करायला लागले. आणि पूर्वीचे लोक विचार करत होते, आताचे विचार करत नाही, संगती बघतात.
माझा दोस्त गेले म्हणून मीला जायचे, दुसरं काहीच नाही मला. पण पूर्वीचे लोक विचार करत होते की आपल्याला जिथं जाऊन पोट भरायचं आहे तिथं पोट भरतं का नाही याचा विचार करत होते. दामाशेट्टी विचार करायला लागले आणि विचार करत असताना दामाशेट्टीच्या कानावर गेलं, या जगतामध्ये, या भारत भूमीमध्ये, या महाराष्ट्र नगरीमध्ये जर पोट भरायचं असेल तर एकच नगर आहे आणि ज्या नगरामध्ये असणारा एक राजा राहतो आणि तो राजा सगळ्याला दान देतो. जंबुया दीपा माझी पंढरपूर गाव धर्माचे नगर दीप विठू पाटील त्याचे गाव, चला जाऊ तया ठाया इच्छा भोजन मागाया. मग दामाशेट्टी म्हणले इकडे तिकडे कशाला जायचं गडी, जगतामध्ये जंबूच्या दीपामध्ये एवढे एकच पाटील आहे आणि तो पाटील सामान्य नाही. आणि तो कसा आहे महाराज, जगाचा बाप आहे आणि नुसतं बाप नसून तो दानसूर आहे, उदार तो हरी ऐशी कीर्तीच्या नागरी अनंत हे थोरी गर्जता ती पवाडे. मग शेवटी विचार केलं आणि नुसतं उदार असून नुसता उदार नाही महाराज, तो कोणालाही देतो, कोणालाही म्हणजे आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता दुःख आणि अशा प्रकारे पाहिलं. आणि मग निघाले महाराज दामाशेट्टी. आणि दामाशेट्टी पंढरी क्षेत्रामध्ये 1180 शतकामध्ये तिथं आले. 1150 ला लग्न झाले आणि 1180 ला पंढरी क्षेत्रामध्ये आले. आणि पंढरीत आल्यानंतर पंढरपूर तेव्हा कसं होतं, जुनाट होतं महाराज, जुनाट होतं. दिंडीर वन होतं त्याचं नाव पहिलंच. आणि त्या वनात आले, भगवंताचं दर्शन घेतलं आणि निरे भिवरेच्या तिरी, जे निरा आहे ना त्या निरेच्या काठावर एक छोटीशी गुंफा बांधली आणि राहायला लागले महाराज. आणि राहत असताना आता काय करायचं, देवाची पूजा करायला लागली. एक दिवशी दामाशेट्टी म्हणले, गोनाई आपण शिव उपासक. दामाशेट्टी हे भगवान शंकराचे उपासक होते, कारण आवंड्याला हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि ते पूर्वज सगळे शंकराची उपासना करत होते. आणि उपासना करत होते म्हणून तर नामदेव नामदेवरायाच्या जीवनामध्ये. आणि ज्या वेळेस ना दामाशेट्टी विचार केला आता काय करायचं, कोण नाही म्हणले, काहीच नाही म्हणले, तू आणि ही एकच आहे. आपण याच्या दरबारात आता याचं नेम करायचं, कोणतं नेम केल्याशिवाय फळ मिळत नाही. कसाही नेम करा, कारण ज्ञानोबारांनी प्रमाण दिले, नित्य नेमन आम्ही लक्ष्मी वल्लभ जोडी. माणसाच्या जीवनात नेम पाहिजे. उठल्या उठल्या शिळी भाकर खायचा, उठल्या बरोबर मॅगी खायचा, मग काय खायचं, काय खायचं, उठल्या बरोबर इडली काय खायचं, तू काय खायनास की बिस्किट, दूध, एकच रोज 2 लिटर दूध संपवलं घरी हे नसतं, दूध पिनस की. पण तू दामाशेट्टी म्हणायला लागले आपण एक नेम करायचं, काय, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवण करायचं. नेम केला महाराज, नेम केला. नेम करत असताना काळ जायला लागला आणि विठू राजा असल्यामुळे, धर्माचं नगर असल्यामुळे पोट भरायला लागलं, आनंदानं राहायला लागलं, नेम पूर्ण करायला लागले. आणि असा नेम करता 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 काळ जायला लागला. आणि एक दिवस माझी गोनाई भगवंताच्या दारात गेली, भगवंताच्या दारात गेली. आणि नीट ऐका बरं का, प्रमाण 2 देतो मी, 1 देत नाही, नीट ऐका. गोनाई भगवंताच्या दारात गेली आणि दारात गेल्यानंतर देवाकडे पाहिलं, डोळे भरून पाहिले. भगवंताला म्हणायला लागले, देवा अरे हे तर नेम आम्ही करायला लागलो, आमचं नशीब आम्ही सोडलो, तुझ्या दारात आलो देवा आणि तुझ्या नगरात राहिलो आणि तुझ्या दारात हे नेम करायला लागलो. एकच पुत्र संतान झालाय रे कन्या, आणि तुझं नेम करण्यासाठी पुत्र पाहिजे देवा, आणि हे नेम चालावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून देवा एक कर. आणि मग काय कर माहित आहे का, मी तुला विनंती करते रे, नवस करते, नवस करते. आपले नवस वेगळे बरं का, आपले नवस वेगळे. ते एक सोन्याची टोपी आहे बघा पिक्चर मराठीमध्ये, तशी अवस्था आपल्या नवसाची. आपले नवस वेगळे, पण गोनाईनं नवस केलं, देवा तू जर मला पुत्र दिलास ना, ते पुत्र तुझ्याच दारात टाकतो म्हणे, मला घरलाही घेऊन जात नाही, फक्त एक माझं पोरग तुझं नियम पूर्ण करावा अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून या जोडी पूर्ण करण्यासाठी बरंच वेळ झालं देवा, आऊच्या नंतर माझं गर्भ फळलं नाही रे, म्हणून एक कर, मी ते पोरग तुझ्याच दारात टाकते, तुलाच समर्पित करते आणि एवढं नवस करते. आणि म्हणून गोनाईने नवस केला बरं का, गोनाईने नवस देवा
माझ्या कीर्तनात असं प्रमाण दिले आता लगेच दुसरं बाजूला माईक होत होतं 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे थांब 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 माझ्याकडे पुरावा आहे आम्ही नवस करतो त्याच्यामुळे पुत्र जन्मत नाही कारण आपले नवस फलकट आपल्या नवसाला किंमत नाही ना गोनाईनं नवस केली होती कोणतं देवा मला पुत्र दिलास ना हे तुला जे जीव घालायचा आमचा नियम आहे ना ते नेम पुढे जावं म्हणा बाळ तसलाच दे की तुझंच नाम चिंतन करावं आणि तुझ्या दरबारात राहावं एवढंच पुत्र मला दे नवस केल्यामुळे देवाने नवस पूर्ण केला आणि 1192 मध्ये आणि कार्तिक शुद्धच्या दिवशी महाराज रविवारच्या दिवशी 12 वाजता गोनाईच्या प्रस्तुती वेदनातून आणि नामदेवराय जन्माला आले नामदेवरायचं बारसं झालं मला नामदेवरायचं चरित्र सांगायचं नाही का बाळ जन्माला आलं आपली बी येतात आपली बी बाळ बोलतात पण आपलं बाळ बोलायला लागलं की पहिलं शब्द काय निघते तुला झालंच नाही ना एक आपलं पोरग बोलायला जर लागलं तर पहिलं शब्द काय निघते बाप्पा तू काय म्हणलीस ग म्हणून 7.5 पहिला शब्द निघतं एक तर पप्पा नाही तर एक तर मम्मी पण माझे नामदेवरायास 1.5 वर्षाचे होते आणि रावळात आणून सोडलेलं होतं नामदेवरायला रावळामध्ये काकडा चालत होता भजन चालत होतं नामदेवराय तिथंच खेळायचे आणि खेळत असताना विनेकऱ्यानं विना वाजवला म्हणून कीर्तनात विना वाजवत जावा नाही तुम्हाला म्हणला नाही बरं शिष्यराव नाही पद्धत आहे काय त्याचं कारण आहे महाराज नामदेवराय काय केलं माहितीये का लेकरू आजही बघा लहान या लेकराला जर सोडलं ना त्यांना आपल्याकडे कोणाकडे येत नाही ते येण्याचे तार वाजलं का नाही त्याचं कानावर सूर झालं आणि कानावर स्वर गेलं किंवा पकवाचं छाप गेलं की त्या मुलाला वाटते आपण तेच वाजव तसं ते विनेकरी पारेकरी असा विना घेऊन थांबलेला होता नामदेवराय 1.5 वर्षाचे होते असं जवळ फिरत फिरत गेले त्या विनेकऱ्याच्या आणि असं तार टाकलं तार वाजवल्या बरोबर आणि त्या बाळगुटला ते विना घेतलं तार असं वाजवलं ते विनेकरी म्हणला बाबा नुसतं वाजवावं लागणार देवाचं नाव घ्यावं लागते देवाचं नाव घ्यावं लागतं म्हणल्याबरोबर महाराज आणि लहान 1.5 वर्षाचं बाळ आणि त्या क्षणाला पहिलं शब्द निघाला विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर त्याच वेळेला दामाशेट्टी निवड दाखवायला आणि त्या विनेकरांनी म्हणलं ओ दामाशेट्टी बाळ बोलायला लागला म्हणे बाळ बोलायला लागला म्हणले दामाशेट्टी बाहेर आले महाराज आणि उचललं बाळ माझं नाव घेतलंस का रे त्यानं म्हणलं तुमचं घेतलं नाही माझं घेतलं नसेल तर गोनाईचं घेतलं असेल पळत जावं म्हणजे उचलून घेतलं घरी गेले आणि गोनाईला म्हणले गोनाई बाळ बोलायला लागलं आपलं बाळ बोलायला लागलं गोनाई म्हणले काय म्हणलास तू पहिले आई म्हणलास की बाबा म्हणलास दामाशेट्टी म्हणली यानं आई बी म्हणलं नाही आणि पप्पा बी म्हणलं नाही ना डॅडी म्हणलं नाही ना बाबा म्हणलं नाही म्हणलाय काय म्हणे यानं बोललाय ग विनेकरी म्हणला म्हणे कोणाला वाटले आता या कानानं आपण बाळाचं मुख ऐकावं का आवाज ऐकावा ऐकातून पुन्हा कोणाईनं बाळाला मंदिरात आणलं पुन्हा देवाच्या समोर थांब केलं आणि देवाच्या समोर थांब केल्यानंतर त्या देवाच्या समोर थांब करून म्हणले बाळा एक बार बोलणार रे काय बोललास एक बार बोल या कानानं ऐकायचंय काय बोललास बोल म्हणल्यानंतर त्या देवाकडे पाहिले महाराज बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे आणि 1.5 वर्षाचं बाळाकडे देवाकडे बघितलं आणि बघत 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 त्या बाळानं विठ्ठल म्हणला गोनाई म्हणले आमचं नाव न घेतलास ना माझं नवस फिटलं माझं नवस फिटलं कारण आमचे नवस आपली लेकरं आपलं नाव घेतात पण खरंच तू त्याच्या जन्माला आलास त्याचं नाव घेतलास ना खरे मायबाप तुझे ते आहेस रे विठ्ठल एवढंच नाही महाराज त्यानं विठ्ठल इकडं म्हणलं आणि जगाचा मालक तिकडं डुलला बोलो आईसे बोलो Oh,
सर्वांगाचे ठाई वाचा विठ्ठल रुक्माई. आणि ही वाचन विठ्ठल रुक्माई ती नामदेवराया बोललं तर देव डुलले. नामदेवराया जन्माला आलं, गुणायचं नवस पडलं. नामदेवराया मोठे झाले, 7 वर्षाचे झाले. देवाला दूध पाजलं. मला इतिहास सांगितलं. देवाला दूध पाजलं. पुन्हा नामदेवराय मोठे झाले. पुन्हा नामदेवरायचं लग्न झालं. राजाई नामदेवरायच्या जीवनामध्ये आली. पुढे नामदेवरायला 4 पोरं झाले, नारा विटा मादा गोधा. पुन्हा ते पोरं मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर देवाने त्यांचं घर रक्षण केलं. सगळं काय झालं, नामदेव ज्ञानोबारायची संगती घडली आणि ज्ञानोबारायची संगती घडल्यानंतर सगळा काय काळ घडला. आणि शेवटी ज्ञानोबारायने यात्रा करून आल्यानंतर समाधी घेतली. ज्ञानोबारायला समाधी झाली, सोपानाला समाधी झाली, मुक्तीला समाधी झाली, निवृत्तीनाथाला समाधी झाली, सगळ्याला समाधी झाली. ज्ञानोबाराय नामदेवरायच्या नंतर जन्माला आले, पण काळ थोडाच अंतर आहे. 1192 ला नामदेवरायचा जन्म आहे आणि 1197 ला ज्ञानोबारायचा जन्म आहे. 99 ला ज्ञानोबारायचा, 97 ला निवृत्तीनाथाचा जन्म आहे. हे सगळे त्याच काळातले. पण ज्ञानोबाराय जन्माला आले, ज्ञानोबारायची कीर्ती झाली, ज्ञानोबाराय तीर्थयात्रा केली. ज्ञानोबाराय 21 वर्ष 5 महिने 3 दिवसच या जगतामध्ये राहिले. किती वर्ष? 21 वर्ष 5 महिने 3 दिवस या जगतामध्ये राहिले. तिसऱ्या दिवशी ज्ञानोबारायने समाधी घेतला. ज्ञानोबाराय गेल्यानंतर सोपानाने समाधी घेतली. सोपानी गेल्यानंतर मुक्ताईने समाधी घेतली. मुक्ताई गेल्यानंतर निवृत्तीनाथाने सगळ्या समाधी घेतल्यानंतर या जगाच्या पाठीवर महाराज 80 वर्ष जगलेला एकच महात्मा आहे, त्याचं नाव आहे नामदेवराय. किती वर्ष? 80 वर्ष जगले महाराज. आणि 80 वर्ष झाल्यानंतर सगळ्याला समाधी झाल्यानंतर नामदेवराय देवाच्या जवळ गेल्या आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी. आणि एकादशीच्या जवळ गेलेत. आणि एकादशीच्या दिवशी कोण्या एकादशी होती त्याचं प्रमाण आहे महाराज. नामदेवराय 1292 शतक 1292. किती? 1292. या शतकामध्ये नामदेवराया देवाच्या जवळ गेले, डोळे भरून पाहिलं आणि पावसाच्या मनाच्या अभावना बघायला लागली. देवाकडे बघत असताना देवाला कळालं आणि देवाला कळाल्यानंतर देव काहीच बोलत नाहीत, म्हणून नामदेवराय सुद्धा काही बोलले नाहीत. नामदेवराय 15 दिवस रावळात राहिले. कुठं राहिले? 15 दिवस रावळामध्ये राहिले. आणि रावळामध्ये ना घरला जात नाहीत ना देवाच्या समोर येत नाहीत, रावळामध्ये बसून राहिले. ना एक दिवस रुक्मिणी माता म्हणते, देवा नाना घरलाही जात नाही आणि नाना आपल्या जवळ येत नाही, नामदेवराय काही मागत नाही, देवा काय कारण आहे? त्याने म्हणायला लागले, देव यानं मागितलं की माझं संपलं, यानं जर मागितलं तर माझं संपलं. मग देवा तुम्हीच त्याला विचारा ना, होऊन तुम्हीच त्याला विचारा की नामदेवरायला काय झालं, विचारा काय झालं म्हणण्यापेक्षा चतुरा तू, मला सगळं माहित आहे म्हणे यांना का बरं बसले ते, मला माहिती आहे म्हणे. आणि माहिती आहे म्हणल्यानंतर देवाने नामदेवरायच्या जवळ गेले आणि नामदेवरायच्या जवळ दोन्ही हात जोडले. कोण जोडले? देव हात जोडले महाराज. कोणाच्या जवळ? नामदेवरायच्या. आम्ही कोणाच्या जवळ जोडतो? जगाच्या मालकाच्या जवळ हात जोडतोय. पण जो जगाचा मालक नामदेवरायच्या समोर हात जोडला आणि नामदेवरायला म्हणलं, नाम्या खरं खरं सांग, आणि तुला काही पाहिजे का? देवा मला काही पाहिजे नाही, पण आता माझं वय ठकलंय, माझी एक इच्छा आहे, तू ज्ञानोबारायची इच्छा पूर्ण केलास. बोलणं किती गोड आहे बघा. ज्ञानोबारायची इच्छा पूर्ण केलास, सोपानाची इच्छा पूर्ण केलास, मुक्तीची इच्छा पूर्ण केलास, निवृत्तीनाथाची इच्छा पूर्ण केलास. मीही आज एवढं वर्ष झालंय, मग माझी बी इच्छा पूर्ण करावी एवढीच अपेक्षा आहे, मागणं काही नाही, अपेक्षा आहे. अपेक्षा आहे म्हणल्यानंतर देवाने सांगितलं, कळलं रे तुझं मला, पण एक सांग, तुझी इच्छा सुद्धा पूर्ण करायला मी तयार आहे, पण मोकळ्या मनानं सांग तुझी इच्छा काय. देवाने नामदेवरायला विचारलं, तुझी इच्छा मोकळ्या मनानं सांग. तर देवा काहीच नाही, माझी एकच इच्छा आहे देवा, रुळे तळेल पायरी संत पाय देती वरी. जे तुझ्या चरणाचं दर्शन घ्यायला जे संत येतात ना, त्यांचे चरण माझ्या डोक्यावर पडावं, आणि एवढीच माझी इच्छा आहे, तुझ्या चरणाजवळ मला जाणं. देव मागितल्यानंतर मागितले, पण आपण होऊन मागितले नाहीत. मला हे सिद्धांत सांगणार, नामदेवराय मागितले नाहीत, ना उद्धवानं मागितलं नाही, ना अंगदानं मागितलं नाही, ना प्रल्हादानं मागितलं नाही, म्हणून तुकोबाराय सुद्धा मागितले आणि इथंच मागितले नाहीत. अवतारात मागितले नाहीत, ग्रंथात मागितलं नाही, हा महाराज वंश परंपरे मागितले नाहीत. मग आजच्या अभंगात मागितलेच कसं? याचा एकच सिद्धांत आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय जगताला पूर्ण उपदेश केला, आणि उपदेश केल्यानंतर तुकोबाराय एक दिवस देवाच्या जवळ गेलेत, आणि देवाच्या जवळ जाऊन तुकोबाराय आनंदामध्ये आहेत महाराज, आनंदामध्ये. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची,
आनंदामध्ये तुकोबर आहेत आणि आनंदामध्ये देवाच्या जवळ जाऊन दर्शन घेतले. देवाने तुकोबराला थांबवलं. तुकोबा थांबा म्हणल्यानंतर तुकोबरा थांबले. काही नाही तुकोबरा, तुम्ही मागा, तुम्ही मागा. देवा खरं सांगू का, मागणार नाही. मागणार नाही म्हणल्यानंतर देव शेवटी हात जोडले. जसं नामदेवरायला हात जोडले ना, तसे शेवटी हात जोडले तुकोबराचे आणि हात जोडून म्हणायला लागले, तुकोबराय मी देव आहो, तुम्ही भक्त आहात आणि माझं देवपणा शितीला जावं आणि तुमचं भक्तपणाही शितीला जावं म्हणून तुम्ही काहीतरी मागा. तुकोबराय म्हणले, भक्तपणा सिद्धीला जर जावं वाटत असेल देवा, तुझ्याकडे जर मी मागितलो तर कलंक लागतं म्हणे. ऐका, म्हणशी काही मागा, तू जर हे माग म्हणायला लागलास ना तर मी मागितलो तर देवा माझं भक्तपणा टिकणार नाही, कारण मागणाऱ्याला तू तिथं शाश्वत ठेवू शकत नाही, म्हणून मला मागायचं नाही. शेवटी देव तुकोबरायला म्हणायला लागले, ए तुकोबा तुझ्या पाया पडतो. काय पडतो? पाया पडतो. तुकोबराय त्याची घुगऱ्याच खाल्लेले होते. नवल काय म्हणे, आम्ही तुझ्या पाया पडतो, तू आमच्या पाया पडतो. म्हणले, काय देव तुकोबराय? देवा म्हणे, तुला कळालं नाही, आम्ही तुझी पूजा करतो म्हणून तू देव आहेस आणि आम्ही जर तुला पूजलो नाही तर तुला देव कोण? आमच्या बळे तुझं देव पण, आमच्यामुळे तुला देव पण आहे. आम्ही पूजायला लागलो म्हणून तू देव आहेस आणि आम्ही जर पूजना गेलो तर तुला देव कोणी म्हणत नाही. म्हणून देवा तू देव आहेस ना, मग मी देव आहे म्हणून तुला कळायला लागले. तुकोबा आता एकच कर, शेवटची विनंती आहे माझी. आणि विनंती देवाने केल्यानंतर तुकोबराय म्हणायला लागले, देवा मग काय, काही नाही, माझं देवपणा टिकावा, तुझं भक्तपणा सिद्धीला नेतो, तुला कलंक कुठं लावू देत नाही, फक्त माझं ऋण मुक्त कर, तुझं ओझ माझ्यावर आहे, थोडस माग म्हणल्यानंतर तुकोबराय म्हणले, देवा आता मागतो. किंवा तू विनंती करायला लागलास, दयावया करायला लागलास, तू जगाचा मालक आहेस, लोकांच्या दारवंट्यावर तू मागितलास, पण आम्ही भक्त राहून मागितलो नाही, पण आम्ही श्रेष्ठ असल्यामुळे तो आता मला विनंती करत असल्यामुळे मी मागतो. पण मागत असताना काय मागतो माहित आहे का, मला जे पाहिजे ते दिलं पाहिजे, मला जे पाहिजे ते दिलं पाहिजे. देव म्हणले, बरं झालं, मागायला तर तयार झाले. काही का मागणं येणं, काय मागेल म्हणून देवाने म्हणलं तू माग म्हणत असताना तुकोबराने देवाला चॅलेंज केलं, मनसी काही देवा मला पहिले अगोदर वचन दे, मी जे मागल तेच तू द्यावा लागल, तुझ्या मनचं मला नकोय. देव म्हणले, मागायला लागलास ना, वचन दिलं ना, देवानं दिलं म्हणे, काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते माग म्हणल्यानंतर मग तुकोबराने देवाच्या समोर हात जोडले आणि हात जोडून अभंगाच्या पहिल्या चरणात, कोण पुण्याचा होईना
कोण पुण्यायांचा होईन सेवक. देवा म्हणे तुला द्यायचं ना आता ये. मला त्यांचा सेवक व्हायचा, त्यांचा सेवक. देव म्हणजे कोणाचा? देवाला तुकोबर आहे म्हणतात, ज्यांचा द्वैंद गेले त्यांचा. ज्यांचा द्वैंद गेले ना. आपला द्वैंद गेलाय का? बोला ना. आपला द्वैंद गेलाय का? भावाचं ते बी माझं, माझं ते बी माझं. भावाचं नाही महाराज, माझं माझं. आपल्या ठिकाणी द्वैंद आहे, विषमता आहे आपल्या ठिकाणी. तुकोबर म्हणले देवा ज्यांचा द्वैंद गेला ना त्यांची मला संगती पाहिजे. देव म्हणजे नाही तेच प्रश्न आहे म्हणे तुझं. अरे मला वाटलं तू काहीतरी मागशील, काहीतरी म्हणलं तर देवा तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय वाटत होतं? मुक्ती मागशील. तुकोबर म्हणे नलगे मुक्ती धन संपदा, मला मुक्ती नको, लड्डू नको, काही बी नको. मला गरज नाही ना मुक्तीची, गरज नाही ना धनाची, गरज नाही ना ऐश्वर्याची, गरज नाही. मग गरज नाही तर तुम्ही मागितलात काय देवा? मी मागितलं नाही, तू माग म्हणल्यामुळे मी मागितलोय, आणि तू देतो म्हणल्यामुळे मी मागितलंय. आणि मला जे पाहिजे तू दिलं पाहिजे, दिलं पाहिजे म्हणल्यानंतर मग देव म्हणले तुम्हाला ज्याची संगती पाहिजे आणि अशा आहेत तरी कोण देवा? त्या ज्यांचं द्वैंद गेलेलं आहे त्यांची संगती पाहिजे. अरे ज्यांचं द्वैंद गेलंय त्याच्या संगतीला माझी काय गरज आहे? तुकोबर म्हणजे देवा माझ्या आयुष्यामध्ये अशाच्या संगतीचं मी अनेक प्रयत्न केले पण त्यांची संगती मिळत नाही. का? बहु अवघड आहे संत मी. बहु अवघड आहे. किती अवघड आहे? चंद्र अमृत सुखे शेवरेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटीने होईल. किंवा आईची कैसी याने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शनी तुटे भवबंधू. अशी जी आहेत ना त्यांच्या भेटीची माझ्या अपेक्षा आहे देवा, आणि ती भेट व्हावी आणि एवढंच माझ्या जीवनात कर. देव म्हणले त्यांची भेट करून देईल असं माझ्याकडे आहे तरी काय? तुकोबर म्हणले देवा त्यांच्या भेटीला कोणतं वर्म लागतं, कोणतं पुण्य लागतं हे मला माहिती नाही, पण तुला मात्र माहिती आहे अभंगाच्या दुसऱ्याची. त्यांची भेट होण्यासाठी तुझं आयुष्य चाललंय, तुला भेट झाली नाही, मग मला का माहित त्यांची भेट? तुकोबर म्हणले देवा तुझ्या दरबारात येत असताना उगा आलो नाही रे, उग दोन कीर्तन ऐकून किंवा दोन मेमोऱ्याच्या ऐकून मी तुझ्या दरबारात आलो नाही देवा. तुझ्या दरबारात येत असताना जेवढे 4 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत,
6 वेद आहे, 4 वेद 6 शास्त्र आहेत. या सगळ्याचा अभ्यास करून तुझ्या दरबारात आलो देवा. जे कुणाला वर्म माहिती नाही ते वर्म तुला माहिती आहे, कारण सगळे वर्म तुला माहिती आहेत. अरे मला वर्म कसे माहित आहेत? महाराज देव तुकोबाराय म्हणले देवा तुला जे वर्म माहिती आहेत ते कोणालाच माहिती नाही. देव म्हणले एक तर पुरावा दे. तुकोबाराय म्हणले पुरावा देतो, महाभारतातला देतो आणि महाभारतातला दिला. थोडक्यात पुरावा देतो, लय वेळ टाइम सांभाळा, काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल शेवटलं, कारण ते वज बघितलं. मी हुशार झालो आता, जैसा देश वैसा, त्याच्यामुळे काळजीच करू नका. मी तिथून येतो, ऐका जरा. वर्म तुकोबाराय, आणि वर्म माहिती असतं. एकाला चोर माहिती असतं, दुसऱ्याला माहिती नसतं. ऐका काय झालं माहितीये का? दुर्योधन दररोज दुर्योधनाची नगरी अतिशय सुजळ महाराज, अतिशय सुजळ. दुर्योधन कोणाचा मुलगा? एवढं तर लक्षात आहे. नाही विचारलं, मला लक्षात आहे म्हणून तर नाव घेतलं. धृतराष्ट्राचा. याच्या नगरीचं नाव काय? भरपूर तुम्ही बोला ना. आता तुम्ही बोलत आलो जवळजवळ आता 1.5 तास बोलाले माझ्या बडबड करण्यामध्ये. दुर्योधनाच्या नगरीचं नाव काय? दुष्टराष्ट्राच्या नगरीचं नाव काय? अस्तिनापूर. बस त्या अस्तिनापूर मध्ये आमच्या शेषराव महाराजासारखा एक ब्राह्मण राहत होता, म्हातारा ब्राह्मण. आणि तो म्हातारा ब्राह्मण नित्य नैमित्तिक नियम करणार, त्रिकाल संध्या करणार. आणि तो त्रिकाल संध्या करत असताना आणि दररोज तो गंगेला स्नानाला जायचा. पण स्नान करून येत असताना या हस्तिनापूरचा हा राजपुत्र दाराच्या आजही बघा ते मोठे मोठे दार असतात ना, त्याच्या ढेजूच्या पुढे कट्टे असतात का नाही, त्या कट्ट्यावर बसायचा हा दरोजाला. आणि दरोजाला बसलं की दररोज नित्य नैमित्तिक प्रमाणे हा गंगेला स्नानाला जायला लागला की तिकडून स्नान करून येत असताना हा दारावर थांबायचा. आणि थांबल्या थांबल्या उगं बघायचं नाही, तर तिकडून मंत्र उच्चार करत निघाला की यानं इकडून त्या ब्राह्मणाला म्हणायचं, ए विदुर. कमी आवाजामध्ये काका म्हणायचा, मोठ्या आवाजात विदुर म्हणायचा. विदुर म्हणजे थोडं दुष्ट, आणि काका शब्द प्रेमळ. ब्राह्मण काकाचं नाव होतं विदुराचं. आणि 1 बार 2 बार असं केलं, विदुराला दुःख वाटायला लागलं. दररोजचा नियम झाला. असं काही दिवस गेल्यानंतर विरुद्धाला गंगेला स्नानाला जाऊ वाटत नाही. आणि जाऊ वाटत नाही म्हणजे एक दिवस रडत 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 द्वारकाधीशाचं नाव घेत 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 गंगेला गेले, स्नान केले. नेमकं दारवून त्याच्या समोर आला. पुन्हा तो शब्द विदुर काका जय हरी म्हणायचं. विदुराला ते जय हरी आवडत नव्हतं, पण ते विदुर म्हणलेले शब्द कानावर रुचायचे. काका रडत निघाले, द्वारकाधीशाचं स्मरण केले. द्वारकाधीश भगवान कन्हैया समोर आले. आल्याबरोबर काकाला विचारलं, काका सकाळचा प्रहार आहे, गंगेचं स्नान केलं, विष्णू शस्त्र नामावली जपायला लागलात, गोविंदम केशवम माधवा दामोदरा, एवढं विष्णू नामचिंतन करता डोळ्यातून पाणी का आणता? काय सांगावं देवा, दररोज गंगेला स्नानाला जातो रे, हस्तिनापूरचा राजपुत्र आहे, आणि तो राजपुत्र माझी दररोज टिंगल करतो. काय करतो? टिंगल करतोय. आणि ते हृदयाला भेदायला लागले रे. आणि आज बी आहे महाराज, माणसाला मारलेलं विसरते पण बोललेलं विसरत नाही. हृदयाला ते भेदा करायला लागले तरी कन्हैया. आणि ते भेद होत असल्यामुळे ज्वाळा आतून उठायला लागले. पण काय करू, मी गरीब आहे आणि मला त्याला काही बोलता येत नाही. एवढंच की काका काही काळजी करू नका, म्हणजे एकच करा, उद्या त्यानं विदुर म्हणले की काय गाढवाच्या लेखा, काय म्हणा, काय गाढवाच्या उत्तर एवढंच द्यायचं म्हणे. आता विद्युत तष्टपुष्ट झाले महाराज. दुसरा दिवस उजडला. सकाळी सकाळी गंगेला गेले, गंगेचं स्नान केले. आता डोळ्यात पाणी नाही. टेन्शन फ्री महाराज. आणि टेन्शन फ्री झाल्यामुळे मग मात्र काका नेमकं त्या राजपुत्राच्या जवळ आले. हा राजपुत्र दारावर थांबून आपले 10-15 सैनिक बाजूला थांब करून हास्य करण्यासाठी, ए विदुर, नाव सोडलं बघायला. यानं विदुर म्हणल्या बरोबर महाराज लगेच तिकडून उत्तर आलं, काय गाढवाच्या लेका. गाढवाच्या लेका म्हणल्याबरोबर जे मधी गेलं ते पुन्हा बाहेर आलं नाही. पुन्हा बाहेर आलं नाही. मधी गेलं, बाहेर तर आलंच नाही, पण ज्या महलात गेलं, राजमहलातून त्याच्या रूम मध्ये गेला आणि मधी गेला, ते मधी जाऊन कडी लावली. कडी लावून जे बसला चौपाईवर, 2 दिवस झालं मात्र बाहेर यायला तयार. 2 दिवस झालं बाहेर यायला त्याने. आईला काळजी पडली, बापाला काळजी पडली, सगळ्याला काळजी पडली. काय झालं म्हणा, काय बाहेर येत नाही, पाणी घेत नाही, नाश्ता नाही, भोजन नाही, काहीच नाही महाराज.
2 दिवस झाले सगळं हस्तिनापूर दुःखी झालं. का राजपुत्राला झालं म्हणावं, का बाहेर येत नाही. सगळ्यांनी विनंती केली, बाहेर यायला तयार नाही. महाराज शेवटी गांधारी होती माता, नेत्रहीन. गांधारी डोळे होते पण आपला नवरा आंधळा आहे म्हणून डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. आणि ती गांधारी आणि नेमकं दरवाजाच्या जवळ गेली. बाळा तू डोर उघड. तू जर आज डोर नाही काढलास आणि मला जर मध्ये येऊ दिला नाहीस तर आज 10 दरबारामध्ये कोणी पाणी सुद्धा पिणार नाही. काय झालं याचं उत्तर मला सांग, मी त्याचं उत्तर तुला देतो. काय झालं हे प्रश्न मला सांग, त्याचं उत्तर देतो. एवढं म्हणल्यानंतर महाराज बाळानं कडी काढली, आत घेतलं. आणि आत घेतल्यानंतर आणि कडी लावली. महाराज गांधारी बाळाच्या जवळ बसली. बाळा काय झालं रे, का रडत बसलास. तर का रडत बसल्यानंतर त्यानं सांगितलं, मी जवळजवळ 1 महिन्यापासून त्या विदुराला रडवीत होतो. कोणाला? विदुराला. विदुर म्हणजे काका आहे बरं का, ब्राह्मण. विदुराला रडत होतो. पण 2 दिवसाखाली त्या विदुरानं मला एक शब्द बोलला आई, आणि ते माझ्या हृदयात घर केले. तेव्हापासून माझ्या डोळ्यातला अश्रू पडणार गेले. याचं कारण काय, याचं उत्तर मला मिळणार गेले. जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही. गांधारी प्रश्न तर काय सांग. काही नाही आई. त्यानं मी ज्या वेळेस त्या विदुराला विदूर म्हणून जोरात म्हणलो, कधीच ते विदूर माझ्या उत्तर देत नव्हता. पण परवाच्या दिवशी मला त्यानं उत्तर दिला, गाढवाच्या लेका म्हणले, मी तर कोणाचा मुलगा आहे? धृतराष्ट्राचा आहे. माझा राजा एवढा बलवान आहे आणि त्यानं माझ्या बापाला गाढवच कसं म्हणलं. आणि गाढव म्हणजे काय प्रतिज्ञा आहे याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत पाणी पिणार नाही. गांधारी शुद्ध झाली, महाराज स्तब्ध झाली. गांधारी स्तब्ध झाल्याबरोबर त्यानं म्हणलं, इथं काहीतरी वर्म आहे. ही एवढ्या थाटाणामध्ये आली ती मला पाणी पाजवायला. ज्या आरती हिनं पाणी पाजवायचं सोडून थांबले त्या आरती इथं काहीतरी वर्म आहे. त्यानं म्हणलं, आई काय वर्म आहे, खरं खरंच सांग. तू सांगितल्याशिवाय मी आता तुझे पाय सोडत नाही. त्यानं म्हणला, या जगाच्या पाठीमध्ये कोणालाच माहित नाही, फक्त माझ्या बापाला माहिती होतं आणि माझ्या गुरुला माहिती होतं आणि एक त्या द्वारकाधीशालाच माहिती होतं. कोणाला? द्वारकाधीशाला. त्यानं म्हणलं, त्याला माहिती होतं खरं, पण ह्याला कसं माहिती झालं? त्यानं म्हणलं, आहे तरी काय वर म्हण. काहीच नाही रे, माझ्या कुंडलीमध्ये दोष होता. गांधारी सांगायला लागली, माझ्या कुंडलीत तो दोष होता. माझं लग्न ज्याच्या संग लागलं तर लागल्यानंतर अक्षदा पडल्याबरोबर त्याचा प्राण जाणार होता. प्राण जाणार होता. म्हणून माझ्या बापानं तुझ्या बापाच्या आधी लग्न लावण्या अगोदर माझं लग्न गाढवा संग झालं. कोणा संग? गाढवा संघ. आणि म्हणून तुला गाढवाच्या लेखा याच्यासाठी म्हणजे की फक्त त्यालाच माहित होतं. कोणाला? जगाच्या मालकाला. हे खरं आहे, तू गाढवाचा योग आहेस म्हणजे. दुर्योधन म्हणला, आता कशाला दुःख झालंच म्हणे, मी गाढवाच आहे म्हणे, याचं काय त्याचं काय. आता माझा पहिला बाप गाढवच आहे म्हणे. आता काय बाहेर आला महाराज. आणि बाहेर आला पण जसं हे वर्म दुर्योधनाचं वर्म द्वारकाधीशाला माहिती होतं तसं तुकोबाराय म्हणले, देवा आणि असे वर्म तुलाच माहिती आहेत म्हणून हे त्याला सांगितलं विदुराला, तसं मला सांग ना. आणि शिल्लक वर्म असतात म्हणे भेटायचे, आणि शिल्लक वर्म जर मिळाले ना तर शिल्लक वर्म. महाराज शिल्लक सांगतो, थोडक्यात सांगतो, तुम्हाला कळावं नाही का. असंच गाव होतं, चिट्ट्यासारखं गाव होता. लोक शेठ माझ्या राहत होते. शेठजी झाले तरी तुम्हाला काय काय झाले म्हणल्यानंतर त्यांनी म्हणले, काही नाही, असं असं झालं एवढंच की म्हणे, तुमचा इलाज आत्ता करतो म्हणे, एकच भाकर द्या म्हणे मला. किती भाकर द्या? तिला म्हणली, येडे अमेरिकेला जाऊन आलो. कुठं? अमेरिकेला. तिला म्हणली, अमेरिकेला गेला ते मला माहिती नाही, पण मी इलाज तुमचं करते म्हणे. फक्त एक सांगा शेटाणीला की तुमचा इलाज करते, मला एक भाकर आणि त्या भाकरीवर सरस ठेसा द्यायला सांगा, मी तुमचा इलाज करते. शेठजी म्हणले, एवढे पैसे गेले, बिदर गेले, भालकी गेले, हैदराबाद गेले, अमेरिका जाऊन आलोय, आता भाकर द्यायला काय झाले. शेटाणीला हात मारला, आलं म्हणजे काय, आणि हिला एक भाकर आणि ठेसा आणून दे. तिनं म्हणले, आता देऊ नका, शेठीचं इलाज झाल्यावर द्या. म्हणजे इलाज तू करणार? हो करणार. मग कसं करणार? काही नाही म्हणे, एक पेलाभर दूध आणा. पेला म्हणजे कळतं ना, 1 गिलासभर दूध आणा. तिनं दूध आणलं महाराज. दूध आणल्यानंतर शेठजीला सांगितलं, डोळे झाका. शेठजी डोळे झाकले. हिनं ते चुडबुडक सोडलं, जे येणे फणी होतं ना ते चुडबुडक सोडलं गटोडं. त्याच्यामध्ये हात घातली. हात घालून एक काढलं बाहेर, एक दगड घेतलं, त्याला असं घासलं त्या दगडावर, त्याचा गंध काढला, त्या दुधामध्ये घातला आणि शेठजीला सांगितलं, आता हे पिया दूध. शेठजीनं असं गिलास तोंडाला लावलं आणि दूध तोंडाला लावल्याबरोबर दूध जिभेवर जाईपर्यंत काटा पोटात गेला. कोणाचा?
कोणाचा? माझा नाही, माशीचा. माशीचा आड कळला शेठजीच्या पोटातला, नरड्यातला काटा पोटामध्ये गेला. शेठजीला दूध पिता आलं. 2 मिनिटात दूध पिले. शेठजी म्हणले, अगं अमेरिकेचे डॉक्टर फेल गेले, हैदराबादचे फेल गेले, बिदरचे गेले, वाहकीचे गेले, तू केलीसच कसं? म्हणले, मला त्याचं वर्म माहिती होतं. काय माहिती होतं? वर्म. आणि काय वर्म होतं शेठजी? तुमच्या नरड्यामध्ये माशीचा काटा होता आणि माझ्याकडे बगळाचं हाड होतं. कशाचं हाड होतं? बगळाचं. बगळाचं माशीचं जमना महाराज हाड वैर आहे त्यांचं. म्हणून मी हाड काढले आणि त्याचं गंध त्याच्यात घातले. म्हणून त्या गंधाच्या वासानं ते काटामध्ये गेलं, जे कोणालाच नाही. असले बारीक वर्म राहतात. म्हणून तुकोबरा म्हणले, देवा त्या द्वैंद गेले त्यांची भेटी होण्यासाठी असे बारीक वर्म असतात, ते वर्म मला दाखव. म्हणून 80 वर्मे मज दावी नारायणा आणि अंतरीच्या गुणा प्रगटुनी. एवढं म्हणल्यानंतर देव म्हणले, मला आता कळालं, तुला ते वर्म मी धावतो आणि धावतो. म्हणून तुकोबाराला ते वर्म सांगायला लागले आणि तुकोबारा म्हणले, ते वर्म मला मिळाले. बहु अवघड असे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली विठ्ठल. आणि देवाने वर्म दावलं. महाराज कोणतं वर्म दावलं? देव तुकोबराला सांगायला लागले, संतांची जर भेट पाहिजे असेल तर तुकोबरा तुमच्या जीवनामध्ये पुण्य लागतं. काय लागतं? पुण्य लागतं. आणि ते पुण्य कसं लागतं? तुकोबरा म्हणतात, तिळ तिळ पुण्य